दानाचा हा परिणाम कदाचित लगेच मिळेल, प्रश्न नाही त्याचा, पण हा परिणाम तुम्हाला आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ नेणारा नाहीये ना. मी माझ्या चपला दान केल्या म्हणून मी राजाच्या जागेवर बसलो म्हणून मला भगवत प्राप्ती झाली असं नाही ना. म्हणून माझ्यावर तुकोबरायांची कृपा झाली असं नाही ना. मग दानाचा नेमका परिणाम असा कोणता आहे की दानाची इतकी प्रसिद्धी व्हावी? दानाचा असा नेमका कोणता परिणाम आहे की जो परिणाम आम्हाला भगवत चरणाकडे घेऊन जाईल? त्याचा विचार आपण केला पाहिजे. काय आहे हे दान? दानाचा हा जो परिणाम आहे, जो आमच्या पारमार्थिक प्रगती करता अथवा जीवनाच्या धन्यतेकरता उपयुक्त ठरणारा आहे, तो दानाचा परिणाम सद्य जीवनात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कसा होऊ शकतो? दानाने होतं काय याचा विचार करा. आपण दान म्हणजे देणं एवढ्याच अर्थाने दानाकडे पाहतो. कुणाला तरी देऊन टाकणे, आपल्या मालकीची वस्तू कुणाला तरी देऊन टाकणे, याला आपण दान म्हणतो. पण या दानाचं पारमार्थिक रूप काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी थोडं उदाहरण देतो आपल्याला. कल्पना करा की माझ्याजवळ एक 100 उपरणी आहेत किंवा शाली आहेत. अशा मी वापरतो शाल, असे 100 शाली माझ्याकडे आहेत, 100 उपरणी माझ्याकडे आहेत. मला काय वाटतं, माझ्याकडे 100 उपरणी आहेत, 100 उपरणी माझ्याकडे आहेत, भरपूर आहेत माझ्याकडे, खूप आहे माझ्याकडे. काही लोक समोर आले, त्यांनी मला सांगितलं, अहो आम्ही तीर्थयात्रेला निघालोय, वस्त्र नाही. ठीक आहे, घ्या, माझ्याकडे 100 आहेत. तुम्ही किती जण आहात? आम्ही 10 जण आहोत. ठीक आहे, 10 उपरणी घेऊन जा, 10 वस्त्र घेऊन जा. काय उपरणी, वस्त्र, शाली जे काय असेल ते. 100 धोतर आहेत, 10 तुम्ही घेऊन जा. 10 मी त्यांना देऊन टाकले. म्हणे पैसे? पैसे नाही, तुम्ही तीर्थयात्रेला निघालात ना, दान दान केलं असं समजा. ठीक आहे, माझ्याकडे 100 होते, त्यातले 10 दिले, दान केले, आता 90 राहिले. एक वारकऱ्याची दिंडी निघाली होती पंढरपूरला, 40-50 जणांची. त्यांचं भजन बिजन ऐकून, त्यांचं नाचत जाणं पंढरपूरला बघून आनंद वाटला मला. मला वाटलं यांना काही द्यावं. काय आपल्याकडे 90 धोतर आहेत, मग देऊन टाका. दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याला 1-1 धोतर दान केलं. आता माझ्याकडे 90 होती, त्याच्यातली 50 देऊन टाकली, 40 राहिली. अजून कोणी आलं, 10 लोक आले, त्यांना दिले. अजून 5 आले, त्यांना दिले. अजून 10 आले, त्यांना दिले. आता माझ्याकडे 15 राहिली. अजून कोणीतरी भेटलं, तुम्ही घ्या. एक महाराज आले, ते म्हणले चाललो होतो पण बॅगच चोरीला गेली, धोतर घेऊन जा, तुला दान. असं करत 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 वाटत आलो, दान करत करत आलो. आता माझ्याकडे 5च राहिली. त्याच्यात अजून कोणी भेटलं त्याला देऊन टाकलं, अजून कोणी भेटलं त्याला देऊन टाकलं. आता माझ्याजवळ 1च राहिलं. हे जे दान 100 धोतर माझ्याजवळ होती, त्याच्यातली 99 मी दान करून टाकली. आता माझ्याजवळ 1च राहिलंय. कोणी आलं तर मी तेही द्यायला तयार आहे, दान करायला तयार आहे. एक जण आलाच, मला हवंय, घेऊन जा. एक राहिलं होतं, त्याला देऊन टाकलं. आता माझ्याजवळ किती आहेत? 0, काही नाही आहे. आता हे जे 100 धोतरांचं जे दान माझ्याकडून घडलं, त्या दानाचा पारमार्थिक परिणाम कोणता? मी पुण्याचा परिणाम म्हणत नाही आहे, मी जन्मांतराने प्राप्त होणारा फलाचा विचार सांगत नाहीये. मी सद्य स्थितीत वर्तमानात मला त्याचा काय परिणाम पारमार्थिक रूपानं भोगावा लागतोय त्या संबंधाची चर्चा करतोय. 100 धोतरांचं दान मी केलं, या दानाचा पारमार्थिक परिणाम काय आहे?
त्याचं उत्तर हे आहे की माझ्याकडे 100 धोतर आहेत, माझी 100 धोतर आहेत असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा धोतर या एका पदार्थाबद्दल माझं ममत्व 100 पटीनं विस्तारलेलं होतं. ते दान करता 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 आता माझ्याजवळ 5च राहिले. याचा अर्थ माझ्या त्या पदार्थाविषयी, माझेपणाविषयीचं जे ममत्व होतं ते 100 पट होतं, ते आता फक्त 5% राहिलंय. ते 5 धोतरही मी देऊन टाकली, माझ्याजवळ काहीही राहिलं नाही. याचा अर्थ व्यावहारिक पदार्थाबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये ममत्व राहिलं नाही आणि निर्मम अंतःकरण हेच परमार्थाला उपयुक्त आहे. हा दानाचा परिणाम पारमार्थिक आहे ना. त्या दानाने काय केलं माझ्या बाबतीत? माझं जीवन निर्मम बनवलंय. माझ्या जीवनातलं प्रापंचिक पदार्थाबद्दलचं जे ममत्व आहे ते ममत्व कमी 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 करत आणत 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 दानाने मला निर्मम अवस्थेला पोचवलं. आणि निर्मम अवस्था ही परमार्थातली फार श्रेष्ठ अवस्था आहे. निर्मम होता येत नाही. योग वसिष्ठामध्ये एके ठिकाणी म्हटलंय, रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना हा विचार सांगितलाय वसिष्ठ महामुनींनी. द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेति च भवेन मृत्यू न मम इति च शाश्वतम. फार सुंदर विचार सांगितलाय. 2 अक्षर म्हणजे मरण आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. 2 अक्षर म्हणजे मरण, 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. मम म्हणलं की मरण आणि न मम म्हणलं की ब्रह्मरूपता. बस काहीच नाही. न मम इतिच शाश्वतम, माझं नाही. इदन्न मम राष्ट्राय स्वहा इदन्न मम. आपल्याला ह्या सवयी लावून दिल्या आहेत आपल्या संस्कृतीनं. इंद्राय स्वहा इंद्राय इदम न मम, वरुणाय स्वहा वरुणाय इदम न मम. हे न मम म्हणायची सवय ही आपल्याला परमात्म कृपे करता कारण ठरणारी असते. ममत्व रहित होणं, पदार्थावर ममत्व असेल तर ते ममत्व आपल्याला जन्म जन्मांतराला कारण ठरतं. जडभरताचं उदाहरण भागवतात आलं ना. हरिण बालकाविषयी निर्माण झालेलं ममत्व त्याला हरिणाच्या जन्माला घालतं. त्याला तर त्या जड भरत आहे, तो भरत आहे, रानात राहिलेला आहे, तपा करताच राहिलेले आहेत, पण तरीही एका हरिण बालकाविषयी त्याच्या अंतःकरणात ममत्व निर्माण झालं. हरिणाचा जन्म झाला, त्या हरिणीला सोडून पळून जावं लागलं. त्यांनी त्या हरिणाचं ते लहान पिल्लू घरी आणून सांभाळलं. त्याचा लळा लागला आणि इतका लळा लागला की आश्रमात राहून तपाचरण करणार याला सुद्धा त्या ममत्वापोटी हरिणाच्या जन्माला जावं लागलं. तपाचरण करणारा एक ममत्व अंतःकरणात बाळगेल तर त्या जन्माला जाईल. आपण कुणाकुणाच्या कोणकोणत्या जन्माला जाणार आहोत? कारण आपल्या अंतःकरणात किती पदार्थांविषयी आणि कोणकोणत्या रूपातलं ममत्व आहे हे बघितलं पाहिजे का नाही? आम्हाला घरही आपलं वाटतं, आम्हाला दारही आपलं वाटतं, आम्हाला नातेवाईकही आपले वाटतात, आम्हाला गाडी आपली वाटते, आम्हाला जड पदार्थही आपला वाटतो, आम्हाला अगदी शेवटचं बोलायचं झालं तर आम्हाला हा देहही आपलाच वाटतो. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, तुकाराम महाराजांची भाषा आहे. अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. पदार्थाला माझं न म्हणण्याकरता चिंतन करून बघा. माझं म्हणण्याने अनेक अडचणी आहेत. माझं म्हणलं की संबंध आला. आता त्याच्यात काय सांगण्यात पुष्कळ आहे. कारण काय आहे, माझं ही षष्ठी विभक्ती आहे. व्याकरण बघा आपण. माझं ही षष्ठी झाली. मी हे प्रथम पुरुषी एकवचनी पद. या मी या पदाची षष्ठी काय होईल? माझं होईल की नाही? षष्ठी प्रत्यय काय लागतात? सगळीच अडचण आहे. अहो शाळेत शिकलोय आपण. षष्ठी द्वितीया काय होते? स ला ते. हा, सुरू केलं की कळतं.
तसं षष्ठी काय होते? चा ची चे चे चा ची, ही षष्ठी. षष्ठी विभक्तीचे हे प्रत्यय आहेत ना व्याकरण. मराठी शिकलोय ना हो आपण, असं काय करता तुम्ही? इतक्या लवकर कुठे विसरायचं असतं काय? म्हणजे बघा तुम्ही खरंच व्याकरणाच्या बाबतीत किती निर्मम झालाय तुम्ही. मीच आहे असं म्हणत नाहीत, माझं आहे असं मराठीमध्ये त्याचं रूप होतं. माझं ही षष्ठी आहे. आणि आपल्याकडे म्हणजे भाषेमध्ये पदाला लागलेली विभक्ती, ती विभक्ती काही विशिष्ट हेतूने तिथे लागत असते. त्याचं कारकत्व लक्षात घेतलं पाहिजे. षष्ठी विभक्ती संबंध दाखवते. हा माझा आहे असं म्हणलं की कोण आहे? भाऊ आहे, आला संबंध. हा माझा आहे, कोण आहे? मुलगा आहे, आला संबंध. हे माझं आहे काय? घर, आला संबंध. षष्ठी विभक्ती संबंध प्रदर्शित करत असते. प्रत्येक विभक्तीच्या मागे हा प्रत्येक एक असं काही हेतू आहे. ते सांगत बसायचं कारण नाही. मला सांगायचं एवढंच की ममत्व निवृत्त होणं. माझं म्हणलं की षष्ठी आली, षष्ठी आली की संबंध आला. आणि संबंध हा शब्द बंधाला घेऊनच येतो, कारण संबंध याच्यामध्ये बंध आहे. जिथं संबंध आहे तिथं बंध आहे. जिथं षष्ठी आहे तिथं संबंध आहे. जिथं माझेपण आहे तिथं षष्ठी आहे. आणि म्हणून जिथं माझेपण आहे तिथं बंध आहे. आता ते गणित कसं मांडायचं, मी काही त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे, पण आपण ते मांडतो ना. हे असं म्हणून हे असं, हे असं म्हणून हे असं म्हणून, हे असं म्हणून ते तसं. तसंच आहे हे सगळं. जिथं जिथं माझेपण आहे तिथं तिथं बंध आहे. कारण माझं ही षष्ठी आहे. षष्ठी संबंध दाखवते आणि संबंध आला की बंध आला. म्हणून जिथं माझेपण आहे तिथं माणसाला बंधनात पडावं लागतं. म्हणून माझेपण जिथं जातं, निर्ममता जिथं येते तिथं बंध राहित्य येतं. आणि बंध राहित्य होणं याचाच अर्थ मोक्ष. म्हणून बंध राहित्य, निर्मम होणं याचा अर्थ मोक्ष प्राप्त होणं आहे. ही सगळी संगती. हे बरं, ही निर्ममता कशाने येणार आहे? दानाने येणार आहे. म्हणून ते मोक्ष निधानाचे अंजन ज्ञानेश्वर महाराज बोलतात. संगती ज्ञानेश्वर महाराजांची आहे. आपण थोडा त्याचा विचार करा. हे दान आपण केलं पाहिजे. दानाचा परिणाम आहे. दानाने आपल्याला निर्ममता प्राप्त होते. निर्मम झालं पाहिजे. नवमस्कंदामध्ये सगळी चरित्र अशी आहेत. तुम्ही भागवत बघा, भागवत बघा आपण, सगळी चरित्र अशी आहेत. तिथंच म्हणजे हे सगळे जे राजे आहेत ना, जडभरत असो, प्रल्हाद असो, ध्रुव असो, या सगळ्या, रामचंद्र प्रभू असो, भगवान श्रीकृष्ण असो, या सगळ्यांची चरित्र आपण बघा. अंबरीश राजा असो, भागवतांनी सांगितलंय जडभरतानी नंतर 1 कोटी वर्ष राज्य केलं म्हणतात. भागवतांनी सांगितलं 1 कोटी वर्ष. ध्रुवाचं राज्य 36,000 वर्ष चालल्याचं भागवतांनी सांगितलंय. 36,000 वर्ष ध्रुवानी राज्य केलं. आता इतकी वर्ष एखादं राज्य आपलेपणाने जेव्हा हे राज्य करतात, तेव्हा त्या राज्याबद्दल अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होणं अपेक्षित आहे की नाही? स्वाभाविक आहे की नाही? पदार्थाचा जेवढा जास्त संग आपल्याला प्राप्त होतो तेवढं त्या पदार्थाविषयी ममत्व निर्माण होत असतं. अहो, घरामध्ये कुत्री पाळणारी लोक आहेत, मांजर पाळणारी लोक आहेत की नाही? त्यांना त्यांच्याविषयी प्रेम वाटतं की नाही? वाटतं की नाही? वाटतं. माणसं मोठ्या प्रेमाने सांगतात, आमच्या मोठ्या मुलाला एवढं कळत नाही हो, पण आमच्या, हे सुद्धा सांगणं अवघड आहे. काय सांगायचं? आमच्या मोत्याला सगळं कळतं. आता सगळं कळतं, तो काही ब्रह्मदेवाचा अवतार आहे? काय कळतं त्याला? कुत्राच कुत्रा. पण बरं, त्याचं आयुष्यही फार नसतं. 20 वर्षाचं जास्तीत जास्त कुत्र्याला आयुष्य. 15-16 वर्ष पुष्कळ झाली. पण या 15-16 वर्षामध्ये ते कुत्रं आपल्या घरात राहतं, तर किती ममत्व निर्माण होतं त्याच्याविषयी? किती ममत्व? 15 वर्षामध्ये किती ममत्व?
त्या कुत्र्याला काही झालं तर रात्रंदिवस जागतात. जेवलाच नाही आज, अमुकच झालं नाही, आज तसंच झालं, आज जागेवरून उठतच नाही, आज मलूलच झाला, आज तू बरा आहेस ना. तेच त्याचं जीवन आहे सगळं. त्याला आता फिरायला न्यायचं, त्याला आता खाऊ घालायचं, त्याला आता पाणी पाजायचं, त्याला आता झोपवायचं. त्याला, माझा मुद्दा तो नाही आहे. त्याच्याविषयी आपलेपणा निर्माण होणं चांगलं आहे का वाईट आहे हा मुद्दा नाहीच आहे माझा. त्याच्याविषयी ममत्व निर्माण होतं की नाही हे मला सांगा. अहो, मी अशी उदाहरणं बघितली आहेत. त्यांची मुलं त्यांना सोडून परदेशात जातात, ते त्यांना मान्य आहे, आणि परदेशात गेलेला आपला मुलगा परत येणार नाही हे त्यांना माहिती आहे, तरी मुलाला परदेशात जाऊन आपल्या कायमचा वियोग सहन करायची त्यांची तयारी आहे, पण ते कुत्र 5 दिवसाकरता दुसरीकडे ठेवायची तयारी नाही. अशी उदाहरणं आहेत की नाही? आहेत. 15 वर्षाचं आयुष्य, पण इतकं ममत्व निर्माण होतं. ध्रुवाने 36,000 वर्ष राज्य केलं, ममत्व निर्माण झालं नसेल राज्याविषयी. पण एवढी वर्ष राज्य करूनही एका विवक्षित क्षणी ध्रुवाने आपलं राज्य पुढच्या पिढीच्या ताब्यामध्ये, हातामध्ये दिलं, आणि निर्मम अंतःकरणाने भगवत प्राप्ती करता, तपाचरण करण्याकरता अरण्यामध्ये निघून गेले ध्रुव. 5व्या वर्षी देव भेटलेला आहे. 5व्या वर्षी ध्रुवाला, 5च वर्षाचे होते त्यावेळेला भगवंतानी कृपा केली आहे. 5व्या वर्षी काही चेष्टा नाही. असे किती 5 गेलेत माहित नाही, पण अजून देव स्वप्नात नाही ध्रुवाला, प्रत्यक्ष दर्शन आहे 5व्या वर्षी देवाचं. असे ध्रुव, त्यांना वाटायला पाहिजे होतं झालंय देवदर्शन, आता काय आहे, राहू करू राज्य. नाही, भगवत स्वरूपाच्या चिंतना करता म्हणून एवढ्या वर्षाचं राज्य निर्मम अंतःकरणानं पुढच्या पिढीच्या हातामध्ये देऊन त्या राज्यातून बाहेर पडले नेस्त्या वस्त्रानिशी. ध्रुवाचं चरित्र बघा आपण. पुढच्या पिढीच्या ताब्यात देता आलं पाहिजे. निर्ममता परमार्थाचा मोठा गुण आहे जो दानाने प्राप्त होतो. माझा मुद्दा इथे आहे. निर्ममता सहजासहजी निर्माण होत नाही. ममता निर्माण होण्याकरता लाखो कारण आहेत. निर्ममता निर्माण होण्याकरता, विषयाची म्हणत नाहीये मी, स्वतःच्या देहाची सुद्धा निर्ममता निर्माण होणं सोपं नाहीये. 36,000 वर्षाचं राज्य सोडून गेले, 1 कोटी वर्षाचं राज्य सोडून देऊन भरत निघून गेले अरण्यामध्ये. विचार केला नाही की पुढे काय होईल. पण सासू सुनेच्या हातात स्वयंपाकघर द्यायला अजून तयार नाही. अजून नाही. कमरेच्या किल्ल्या काढून देण्याची तयारी नाही. नाही ना. काय त्या स्वयंपाकघराविषयी ममत्व आहे, काय त्या भांड्यांविषयी ममत्व आहे. मला स्त्रियांबद्दलच बोलायचं आहे असं नाही, फक्त तुम्ही सॉफ्ट टार्गेट असता, बाकी काही नाही. बोलणं सोपं असतं. पुरुष तरी कुठे काय देतात. निर्मम अंतःकरण होणं महत्वाचं, आणि ते व्हायचं असेल तर त्याच्याकरता सर्वश्रेष्ठ उपाय, सर्वोत्तम उपाय जर काही असेल तर तो उपाय आहे दान. दान करा, दान करा. अनेक लोक सांगत असतात, अनेक महात्मे सांगत असतात, पण दान करणं याचा अर्थ आपल्या जवळचं दुसऱ्याला देऊन टाकणे एवढाच त्याचा अर्थ होत नाही. एवढाच त्याचा अर्थ होत नाही. मग दानाचं एक शास्त्र आहे, दानाची एक प्रक्रिया आहे, दानाची एक पद्धत आहे. विचार करा, जे दान आपल्याला पारमार्थिक दृष्टीनं निर्ममता प्राप्त करून देत आहे, ते दान सहजासहजी कुणालाही घडेल का? ज्याचा परिणाम मोठा असतो ती साधना सोपी नसते. सरळ आहे ना. इतका मोठा परिणाम जर दानाने निर्माण घडत असेल, होणार असेल, तर ते दान इतकं सोपं कसं असेल की खिशातून पैसे काढले आणि देऊन टाकले, झालं दान आणि दाखवा आमची निर्ममता. असं नाही ना. असं नाही ना. कारण हे दान करताना ते दानाचं स्वरूप काय आहे, दानाची महती काय आहे,
दान ही जर एक पारमार्थिक क्रिया असेल आणि दान हा जर भगवान म्हणतात तशी ती एक पारमार्थिक संपत्ती असेल, तो एक महत्वाचा गुण असेल, तर त्याच्या मागे काही शास्त्र असेल की नाही? खिशातलं काढलं आणि दिलं याला दान म्हणत नाहीत. ते तर आपण भ्रष्टाचार करताना खिशातून काढूनच देतो. लाच देतानाही माणसं तशीच देतात. मग लाच देणं म्हणजे दान आहे का? नाही ना. कारण घेणाराही याचकच आहे, तो भीक मागायलाच बसलेला आहे. तोही मागतोच आहे, मला इतके पैसे द्या तर तुमचं काम करीन. मग काय हे दान आहे का? याला दान म्हणता येईल का? म्हणता येत नाही. म्हणून दानाची महती वेगळी आहे, दानाचं स्वरूप वेगळं आहे. दानाचा आकृतिबंध काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडं टेक्निकली काय दान आहे हे बघितलं पाहिजे. पुराणामध्ये त्याचं चिंतन आहे. असं सांगतात, एक कथा आली आहे. हे जेव्हा पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेला नारद महर्षी एकदा पांडवांना भेटायला म्हणून तिथे गेले. आणि तिथे गेल्यानंतर काही चर्चा सहज सुरू झाली. त्यावेळेला अर्जुनाने काही दानाविषयी शंका विचारली नारदांना. आणि त्या शंकेचं उत्तर देण्याकरता नारदांनी त्यांना अर्जुनाला असं सांगितलं की, अर्जुना, मागे एकदा याच विषयावर माझी आणि एका राजाची चर्चा झालेली आहे. बर, त्या चर्चेतून जे निष्पन्न झालं ते मी तुला सांगतो. त्याच्यात तुझ्या प्रश्नाचं समाधान तुला प्राप्त होईल. ठीक आहे. मग नारदांनी ती कथा सांगितली. सौराष्ट्र देशामध्ये एक धर्मवर्मा नावाचा एक राजा होता. त्या राजाला काही दान करण्याची इच्छा झाली. मग दान म्हणजे काय आहे, दानाचं स्वरूप काय आहे, ते महात्म्य आपल्याला कळावं याच्याकरता त्या राजाने काही तप केलं. ते तप केल्यानंतर आता आपल्याला दानाची महती कळाली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि मग त्यांनी तप केलं. त्या तपाची सांगता किंवा परिपूर्णता होत होती तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीने त्या दानाचं महात्म्य त्या धर्मवर्म्याला सांगताना ती आकाशवाणी अशी झाली, द्विहेतू षडधिष्ठानम षडंगच द्विपाकयुक चतुष्प्रकारकम त्रिविधम त्रिनाशम दानम उच्यते. याला दान असं म्हणतात. कशाला दान म्हणतात? दानाचं स्वरूप सांगताना त्या आकाशवाणी अशी झाली, ज्याचे 2 हेतू आहेत, ज्याला 6 अधिष्ठान आहेत, ज्याला 6 अंग आहेत, ज्याला 2 फलं आहेत, ज्याचे 4 प्रकार आहेत, ज्याचे 3 भेद आहेत आणि ज्याचे 3 नाश आहेत, त्याला दान असं म्हणतात. म्हणजे काय? काही कळलं नाही. राजाला काही कळलं नाही. श्लोक ऐकू आला पण धर्मवर्म्याला काही कळलं नाही की हे काय प्रकरण आहे. 6 अंग काय म्हणता, 6 अधिष्ठान काय म्हणता, 2 हेतू आहेत असं म्हणता, काय नेमकं काय आहे हे सगळं. मग त्याचं तप संपवून तो परत राज्यामध्ये आला. आणि हा श्लोक लक्षात राहिलेला होता. त्याने तो श्लोक विद्वानांच्या समोर ठेवला आणि त्यांनी सांगितलं की मला याचा अर्थ कळत नाही आहे. द्विहेतू षडधिष्ठानम षडंगंच द्विपाकयुग हे काय कळत नाही. चतुष्प्रकारकम त्रिविधम त्रिनाशम दानम उच्यते. काय मला जरा समजावून सांगा. कोणाला काही कळेना. पुष्कळ जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले पण त्याची संगती नीट लागेना. शेवटी राजाने असं जाहीर केलं की याचं योग्य उत्तर जो मला देईल त्याला मी 7 लाख गायी देईन, 7 लाख सुवर्ण मुद्रा देईन, 7 गावं इनाम देईन, अमुक करीन. ते आता ते असतंच कथेमध्ये. ते सगळं त्यांनी जाहीर केलं.
ते जाहीर केलं, ते कोणी येईना. शेवटी नारद त्या मार्गाने चालले होते. नारदानेच अर्जुनाला सांगितलं, मी त्या मार्गाने चाललो होतो आणि तिथल्या विद्वानांमध्ये काही अशी सचिंत अवस्था दिसली, म्हणून मी विचारलं काय आहे. तर त्याने आम्हाला असं सांगितलं की हा श्लोक आकाशवाणीत आम्हाला कळला आहे, राजाला कळला आहे, पण त्याचा अर्थ कळत नाही. काय श्लोक आहे? असा असा श्लोक आहे. मग नारदाने राजाला तो अर्थ सांगितला. त्याच्यामध्ये दानाचं एक स्वरूप नारदाने त्या राजासमोर व्यक्त केलंय आणि पर्यायाने अर्जुनासमोर व्यक्त केलंय की या दानाचे 2 हेतू आहेत, या दानाला 6 अधिष्ठान आहेत, या दानाला 6 अंग आहेत, हे दान 2 फल प्राप्त करून देतं. या दानाचे 4 प्रकार आहेत. या दानाला त्रिविध अशा 3 पद्धतीचे भेद आहेत आणि या दानाचे 3 प्रकारचे नाश आहेत. नारदाने अर्जुनाला सांगताना असं सांगितलं, दानाचे 2 हेतू असतात, द्विहेतू. 2 हेतू आहेत ना दानाचे. काय हेतू आहेत? दान 2 हेतूवर चालतं. आता 2 हेतू हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा तो वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. प्रवचनाला तुम्ही आलात, काय हेतू आहे असंही आपण म्हणू शकतो. अमुक तुम्ही मला बोललात, काय हेतूने बोललात. किंवा अलीकडे असं असतं पहा, बोलल्यानंतर माझा हेतू तसा नव्हता असं म्हणायची एक पद्धत रूढ झाली आहे. असं असतं की नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं पण पत्रकारांनी तसा अर्थ केला वगैरे वगैरे, हे म्हणायची तशी पद्धत असते. म्हणजे हेतू शब्दाचा अर्थ काय? हेतू म्हणजे कारण. एक वेदांताचा अर्थ बघायचा झाला तर हेतू या शब्दाचा अर्थ आहे कारण, कार्यकारण भावामधलं कारण. आणि हेतू शब्दाचा दुसरा अर्थ आहे भाव. तुमच्या मनातला हेतू काय म्हणजे भाव काय. दानाचे 2 हेतू असतात. दान 2 गोष्टींवर अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं? दानाचा पहिला हेतू आहे श्रद्धा आणि दानाचा दुसरा हेतू आहे सामर्थ्य. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे पण सामर्थ्य नाही, तो दान करू शकत नाही. मला पुष्कळ दान करायचंय पण माझ्याजवळ नाहीच आहे काही. दान देण्याची इच्छा खूप आहे माझी, मला खूप असं वाटतं की मी खूप दान करावं, असेल ते सगळं वाटून द्यावं, खूप वाटतं मला, पण माझ्याकडे नाहीच आहे काही, तर मी काय दान करू. सामर्थ्य नसेल तर दान नाही. आणि एखाद्याजवळ खूप सामर्थ्य आहे पण त्याची श्रद्धाच नाही आहे, तरी दान होऊ शकत नाही. श्रद्धा आणि सामर्थ्य या 2 गोष्टी एकत्रित याव्या लागतात तर दान घडतं. दान या संकल्पनेच्या निर्मितीच्या मागे हे कारण आहे, श्रद्धा आणि सामर्थ्य. बऱ्याच जणांजवळ खूप सामर्थ्य असतं पण ते लोक देत नाहीत. आणि अनेक लोकांना देण्याची खूप इच्छा असते पण बिचाऱ्यांजवळ नसतंच काही. महाभारतातच कथा आली या संदर्भामध्ये. सांगत बसलो तर वेळ जाईल, पण जेवढं पाहिजे तेवढं सांगतो, सगळी कथा सांगत नाही त्याच्याकरता. धर्मराज युधिष्ठिराचं राज्य सुरू झाल्यानंतर एके दिवशी युधिष्ठिराला विचारून हे 4ही भाऊ त्यांचे पांडव हे बाहेर पडले. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव मृगये करता बाहेर पडले. अरण्यात गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की चौघांनी मिळून मृगया करण्याच्या ऐवजी आपण चौघे वेगवेगळ्या दिशेला जाऊ. अरण्यात गेले. एके ठिकाणी एक चौक लागला, 4 रस्ते फुटत होते, त्याच्यातल्या 4 दिशेला ते गेले आणि सांगितलं की सूर्यास्ताच्या वेळेला पुन्हा याच चौकात आपण एकत्रित येऊ, म्हणजे एकत्रित घरी जाता येईल. मग चौघे निघाले. 4 वाटेने जाताना चौघांनाही काही अलौकिक अशी दृश्य दिसली. त्याच्यात भीमाला पहिल्यांदा 2 सोंडेचा हत्ती दिसला. अर्जुनाला एक गाय प्रसूत होताना दिसली. तिने वासराला जन्म दिला. जन्म दिलेलं वासरू त्या गायीच्याच आधारानं उभं राहिलं. गायीने त्याला उभं केलं आणि उभं राहिल्यानंतर ते वासरू नंतर उड्या मारायला लागलं आणि नंतर त्याच ज्या गायीच्या पोटी जन्माला आलं त्याच गायीला ते लाथा मारून पळायला लागलं.
नकुलाला असं दिसलं की 2 विहिरी आहेत. माझा मुद्दा इथे आहे. नकुलाने असं बघितलं की त्या मार्गावर 2 विहिरी आहेत, त्याच्यातली एक विहीर पाण्याने पूर्ण भरलेली आहे आणि दुसऱ्या विहिरीच्या तळाशी थोडं पाणी आहे. जी विहीर पाण्यानं पूर्ण भरलेली आहे ती विहीर पांथस्तांना पाणी देत नाही, पण ज्या विहिरीच्या तळाशी थोडंसं पाणी आहे ती विहीर मात्र पांथस्तांना तृप्त करते. सहदेवाला असं दिसलं की एक मोठी शिळा गडगडत खाली येते, पण एका गवताच्या पात्याला ती अडली वगैरे. मग हे सगळे परत आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या भेटीला आलेले दिसले. त्यांनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला की हे काय आहेत याचे नेमके अर्थ. तेव्हा भगवंतांनी त्याचे अर्थ उलगडून सांगितले आणि त्या सगळ्या अर्थाचं एक समान वाक्य एवढंच होतं की कलियुग जवळ आलेलं आहे. याच्यामध्ये नकुलाला जे दिसलं ते मला सांगायचंय. 2 विहिरी आहेत, एका विहिरीला भरपूर पाणी आहे, पण ती विहीर पांथस्तांच्या उपयोगाला पडत नाहीये, कारण त्या पाण्याला पिण्याची योग्यताच नाहीये. आणि दुसरी विहीर जिच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, पिण्याला योग्य असं पाणी आहे, पण पाणी अत्यल्प आहे, अगदी कष्टानं थोडंसं मिळतं. भगवंतांनी सांगितलं कलियुग जवळ आलं, हा याचा अर्थ आहे. म्हणजे काय, ज्यांच्या जवळ भरपूर आहे ते लोकांच्या उपयोगी पडत नाही आहेत, आणि ज्यांच्या जवळ थोडंसं आहे ते लोकांना आपल्यातलं थोडंसं देऊन लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील. हा कलियुगाचा धर्म होईल. ज्यांच्या जवळ अल्प आहे त्यांची श्रद्धा खूप आहे, पण देण्यासारखं त्यांच्या जवळ खूप नाही आहे. आणि ज्यांच्या जवळ देण्यासारखं खूप आहे त्यांची श्रद्धाच नाही आहे की दानानं आपल्यावर काही परिणाम होईल. कारण त्यांचं ममत्व त्यांना सोडायला भाग पाडत नाही आहे. संपत्तीविषयीचं ममत्व, देहाविषयीचं ममत्व, ती जी आत्मीय भावना स्वभिन्न पदार्थाबद्दल निर्माण होत असते, ती आत्मीय भावना स्वभिन्न पदार्थाला सुद्धा अभिन्न बनवत असते. ती अभिन्नता, मग त्याला आपल्या जवळचे पैसे काढून देणं म्हणजे जणू काही एखादा डोळा काढून देतो आहोत की काय, इतकं कष्ट होतात. खिशातले 4 पैसे एखाद्याला गरजू माणसाला देणं म्हणजे जणू काही आपली किडनीच काढून देतो आहोत की काय, इतके कष्ट होतात बिचाऱ्याला. कारण काय, आत्मीयता आहे. अनात्म पदार्थाविषयीची आत्मीयता आत्मभिन्न पदार्थाबद्दल अभिन्नतेचा भाव निर्माण करत असते. व्यवहाराचा नियम आहे हा. वस्तू भिन्न आहे पण आपण सोडायला तयार नाही आहोत. का सोडायला तयार नाहीत? कारण ते आपलं आहे. नाही नाही, माझं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून घरातलं कितीही जुनं झालेलं भांड बाई मोडीत काढत नाही काढत. का? सासूबाई पासून आहे, आजी सासू, एक आत्मीयता निर्माण होते. दोष नाही याच्यात, पण हा विचाराचा विषय आहे. कधी ना कधीतरी या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, याच्याकरता हे सांगितलं गेलंय संतांकडून. म्हणून मी म्हटलं आपल्याला अनात्म पदार्थाविषयीची आत्मत्व भावना स्वभिन्न पदार्थाविषयी अभिन्न भाव निर्माण करत असते. अभिन्नतेचा भाव निर्माण झाला की देण्याची तयारी नसते. मनुष्य काय देईल? संपत्ती देईल, घर देईल, कपडे देईल, पण माझा देहच घेऊन जा असं कोणी म्हणत नसतं. श्रद्धा आणि सामर्थ्य हे दानाचे 2 हेतू आहेत. जिथं श्रद्धा आहे तिथं सामर्थ्य नाही, जिथं सामर्थ्य आहे तिथं श्रद्धा नाही. पण ह्याच्यातही त्यातल्या त्यात विचार करायचा झाला तर सामर्थ्यापेक्षा श्रद्धेला महत्व जास्त आहे. याचं कारण सांगताना असं कारण सांगितलं गेलंय की सामर्थ्य नाही पण तरीही श्रद्धा आहे ना, मग श्रद्धेच्या पोटी, श्रद्धेच्या जोरावर आपल्याला काहीतरी मिळवता येऊ शकतं. त्या श्रद्धेच्या जोरावर आपल्याला काहीतरी सामर्थ्य प्राप्त होतं की ज्या सामर्थ्याचा परिणाम त्या श्रद्धेच्या आधारावर दानामध्ये होऊ शकतो. म्हणून 2 हेतू सांगितले. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, द्रव्यागमो नृणाम सूक्ष्मः. द्रव्यागम म्हणजे संपत्तीची प्राप्ती होणं, हे त्या मानानं कमी महत्वाचं आहे. जेवढं केवढं आम्हाला मिळतं, पात्रे दानम ततः परम,
योग्य ठिकाणी दान देणं हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. काले परतरो दानात, योग्य काळामध्ये दान देणं हे त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. आणि श्रद्धा चैव ततः परा, आणि श्रद्धा असणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. संपत्ती मिळाली पाहिजे, पण ती कमी महत्वाची आहे. मिळालेली संपत्ती योग्य ठिकाणी दान करता आली पाहिजे, हे त्यापेक्षा थोडं महत्वाचं आहे. योग्य ठिकाणी दान केलेली वस्तू योग्य काळामध्ये दान करता आली पाहिजे, हे त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. आणि योग्य ठिकाणी योग्य कालामध्ये दान करताना आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. महाभारताने चिंतन केलंय. त्यामुळं दानाचा नाश मानत असताना श्रद्धा राहित्य याच्याने दानाचा नाश होतो असं म्हटलंय. कारण दानाचे 3 नाश सांगितलेत, त्या नाशाचाही विचार आपण करा. पश्चाताप होणं, दानाचा नाश होतो. अपात्रता निर्माण होणं, दानाचा नाश होतो. अश्रद्धा निर्माण होणं, दानाचा नाश होतो. माणसांना बऱ्याच वेळेला ही सवय असते, माणसं दान देतात, हे घ्या तुम्ही, तुम्हाला गरज आहे ना, घ्या असं म्हणतात, पण नंतर त्यांना पश्चाताप होतो, उगीच दिलं. दिलेल्या दानाचा नाश होतो. बऱ्याच लोकांना ही सवय असते. माणसं मंदिरात जातात, भावनेपोटी काहीतरी समर्पण करतात, इकडं तिकडं त्यांचं लक्ष जातं, बघतात, बघितल्यावर त्यांना वाटतं अरे एकदम 100 द्यायला नको होते, 50 दिले असते तरी चाललं असतं. मग कशाला दिले? जर पश्चाताप, दिलेल्या वस्तूविषयी पश्चाताप होत असेल तर द्यायचं कशा करता? बरं, पश्चाताप झाला, दिलेल्या वस्तूच्या भावनेचा नाश झाला ना, श्रद्धा गेली ना त्याच्यातून, पश्चाताप झाला, दानाचा नाश होतो. बर, काही लोकांची दुसरी सवय असते, ते देताना देतात, पण ज्यांना दिलंय ना त्यांचा अपमान करतात. देतात आणि त्यांना सांगतात आता पुन्हा तोंड वेंगाडून माझ्या दारात यायचं नाही, एकदा दिलंय ना पुन्हा इकडे यायचं नाही. दिलेल्या दानाचा नाश होतो त्याच्याने. दानानंतर केला गेलेला अपमान हा दानाचं फल तर देत नाहीच नाही, पण आपल्याला महाभारताने सांगितलंय म्हणून सांगतो, नरक दिल्याशिवायही राहत नाही. महाभारताने असं म्हणलंय, ते पुढचं बोलतो मी, पण महाभारताने याला फार सुंदर दृष्टांत दिलाय, फार गोड दृष्टांत महाभारताने दिलाय. महाभारत असं म्हणतं, दानम एव हि सर्वत्र, माणसाने दान करावं, पण कसं करावं? कसं करावं? आलन दिलं असं दान नाही. दानमेव हि सर्वत्र, पण सांत्वेनान अभिजल्पितम. कसं करावं? दान जर आपल्याला करायचं असेल कुठेही करा, पण कसं करा? सांत्वेनान अभिजल्पितम, म्हणजे अतिशय गोड बोलून दान करा. दान करावं, पण अत्यंत गोड बोलून दान करावं. गोड शब्द बोलून जर दान केलं नाही तर काय होतं? न प्रीणयति भूतानी निर्व्यंजनम इव नाशनम. फार गोड दृष्टांत दिलाय. प्रीणयति, मोदयति, आनंदयति अर्थाने प्रीणयति, आनंद देणार. प्रीणयति काय होतं? गोड बोलून जर दान केलं नाही तर ते कसं असतं? त्याला उदाहरण देताना फार गोड उदाहरण दिलंय. न प्रीणयति भूतानी निर्व्यंजनम इव नाशनम. निर्व्यंजनम इव नाशनम म्हणजे काय? एखाद्या माणसाला जेवण दिलं, जेवण दिलं हे बरोबर आहे, पण निर्व्यंजनम असं म्हणलंय. निर्व्यंजनम म्हणजे तोंडी जे लावलं जातं ते तोंडी न लाव, म्हणजे तोंडी लावण्याकरता काही न देता जेवण दिल्यासारखं होतं. श्रीखंडपुरीचं जेवण तुम्हाला दिलं, तुम्हाला म्हणजे मलाही समजा दिलं, आणि नुसतंच वाडगं भरून श्रीखंडन 5-50 पुऱ्या एवढंच दिलं. माणसाला त्याच्यात समाधान वाटतं का थोडी लोणच्याची फोड? तोंडी लावायला काहीतरी लागतं ना, ते थोडी जी तोंडी लावायला लोणच्याची फोड दिलेली असते ना, हे आहे गोड. पक्वान्न हेच आहे, हे मान्य आहे. दान देणं हे महत्वाचं आहे, हे मान्य आहे, पण गोड बोलून दान देणं म्हणजे तोंडी लावायला लोणच्याची फोड देण्यासारखं आहे. त्याच्याने आपण जे देतो त्याचा आनंद वाढत असतो.
नुसती श्रीखंडपुरी रोज, श्रीखंडपुरी, दुसरं आजूबाजूला उजवं डावं काही नाही, काही नाही, श्रीखंडपुरी एवढंच. अरे काहीतरी लागतं ना, लोणच्याची फोड लागेल, ठेचा लागेल, आवळ्याची चटणी आता सांगायला काय आपल्याला, वचने किम दरिद्रता. बोलायला काय दारिद्र्य लागतं, काय लागतं, बोलायचं, त्याला काय थोडं काहीतरी लागतं, इकडचं तिकडचं काहीतरी लागतं. ताट वाढताना ते कसं वाढावं याचं शास्त्र आहे. ताटात वाढायचं म्हणजे कसंही वाढून चालत नाही, त्याचं उजवं डावं सांभाळावं लागतं. डाव्या बाजूला चटण्या येतात, कोशिंबिरी येतात आणि उजव्या बाजूला भाज्या येतात. मिठाच्या बाजूला पातळ भाजी वाढायची की घट्ट भाजी वाढायची हे कळलं पाहिजे. जो लक्षपूर्वक जेवतो त्याला त्या अडचणी कळतात, सगळ्यांना कळतात असं नाही. कोशिंबीर वाढली तर कोशिंबिरीचा ओघळ कुठल्या भाजीशी आपुलकी साधतो आहे, इतर कोणत्या चटण्यांना आपली चव देतो आहे आणि त्याची चव बिघडवतो आहे हे कळलं पाहिजे की नाही. ते जाणार एकाच पोटात आहे, मान्य आहे, पण त्याची एक पद्धत आहे, एक विशिष्ट शास्त्र आहे पान वाढायचं. ते दिसताना सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे. गोड न बोलता दान करणं म्हणजे तोंडी लावण्या वाचून भोजन देण्यासारखं आहे, महाभारत म्हणतं. म्हणजे महाभारताच्या काळामध्ये सुद्धा तोंडी लावणी होती असं नाही, असं समजू नका. त्याचा तर फार मोठा विस्तार आहे महाभारतामध्ये, तो आत्ताचा विषय नाहीच आहे, ते पुन्हा कधीतरी, आत्ता ते बोलत नाही. पण आता मला जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये गोड बोलून दान केलं, दानाचा नाश कशाने होतो याचा विचार मी आपल्याला सांगत होतो. त्याच्यामध्ये हा महत्वाचा विचार सांगितला की पश्चाताप होणं याच्याने दानाचा नाश होतो, दिल्यानंतर त्याचा अपमान करणं याच्याने दानाचा नाश होतो, त्याला पैशाच दान असं म्हणतात. दिलेल्या दानानंतर पश्चाताप होणं याला असुर दान म्हणतात. आणि दान दिल्यानंतर त्याच्या ठिकाणी अश्रद्धा निर्माण होणं याला राक्षस दान असं म्हणतात. दानाचे हे प्रकार आहेत, याच्याने दानाचा नाश होतो. दिल्यानंतर अश्रद्धा म्हणजे दान द्यायचं देतात माणसं, पण दिल्यानंतर याच्यानं होईल का नाही देव जाणे, खरंच आपल्याला पुण्य मिळणार आहे का नाही, द्या म्हणतात सगळे म्हणून मी दिलंय, पण होईल परिणाम का नाही काही सांगता येत नाही. अशी जर अश्रद्धा असेल तर ती अश्रद्धा त्या दानाचा नाश करते.